तवडीस वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. काय नाही, रिपीटेड दिवस टेस्ट सर, कॉलेजला जाणं, लेक्चर करणं, नवीन गोष्टी शिकता आपण नाहीतरी रोज. आजपासून आपण एक नवीन गोष्टी चालू करू. तुम्हाला मी आज संध्याकाळी सर्व सांगेन की ए आय डी एस डिपार्टमेंटमध्ये आज करिअरला कोणते सब्जेक्ट आहे कोणते नाही. आणि रोज काय नवीन शिकलं मी ते तुम्हाला सांगत जाईल. ओके वडीस. बाकी आता कॉलेजला जाता पहिले त्याच्या आधी आपण जरा बाहेर जाऊन येऊ, तिथे जरा मित्रांशी भेटू, मग जाऊ आपण. हे बडीस, तर आता मित्राचं पार्सल होतं ते घ्यायला आलो होतो, पण चुकीचं झालं म्हणून त्याला रिटर्न पाठवलं. आता म्हणजे ऑर्डरच कॅन्सल केलं तसं तर. बाकी ठीक आहे, आता जाऊ पण कॉलेजला. टाईम होतच चालला, नाही तरी बाहेर आणखी 20 मिनटं बाकी आहे. तर बडीस चला आपण लेक्चरला चाललो आहे. इथे लेक्चर चालू आहे. माझा मित्र बघा साहिरी बोलते. नींद नहीं आती मुझे रातों में, जिक्र होता है तुम्हारा मेरी बातों में, तुम्हें गैर से बात करते देख मैं ये सोचता हूँ कौन सी लकीर नहीं है मेरे हाथों में. कुछ कहना चाहते हैं? हाँ कहना. तर लेक्चर सरवरती 2 शब्द बोला जरा. सरवरती 2 शब्द. हॅलो ना भाई, मेरी वीडियो ते जर का तुमचं रन झालं आणि परफेक्ट असेल आणि बेस्ट असेल तर तुम्हाला 10,000 फर्स्ट प्राइज आहे, सेकंड प्राइज 7,000 आहे आणि थर्ड प्राइज 5,000 आहे. तुमची पार्टिसिपेशन फी आहे 400 रुपये. पण त्याच्यामध्ये नियम असा आहे की तुम्ही 4 जणांची पण टीम बनवू शकता, 3 जणांची पण, 2 आणि 1 जणांची पण. 1 to 4 काही चालेल, इंडिव्हिज्युअल पण पार्टिसिपेशन अलाउड आहे. आणि तुम्ही बाहेरच्या कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा तुमच्या टीममध्ये इन्व्हॉल्व करू शकता. म्हणजे बाहेरच्या कॉलेजचे 2 विद्यार्थी आणि आपले 2 असं पण जाणार. बाहेरच्या टीम सुद्धा येणार आहे, तर तुम्हाला एक्सपोजर जास्त मिळेल. कॉम्पिटिशन आहे त्याच्यासाठी आपल्या कॉलेजमध्ये आपल्या कॉलेजमध्ये नाही तर बाहेरचे जे कॉलेजेस आहे महाराष्ट्रावर तिथून टीम्स येतील, त्यांचं कोलॅबोरेशन वगैरे तुम्ही घेऊ शकता. आणि त्यातल्या त्यात कॉम्पिटिशन स्टेट लेवल बाहेर किती कॉम्पिटिशन तुमच्यामध्ये किंवा मग बाकी गोष्टी कसं म्हणजे किंवा मग वेबसाईट वगैरे कशी डेव्हलप करायची आणि त्याची वगैरे वेगवेगळे वगैरे आहे. पार्टिसिपेशन सर्टिफिकेट पण आहे जेणेकरून तुमच्या लक्ष ॲज फार ॲज पहिलं तर आमच्याकडे फर्स्ट इयर सेकंड इयरचे आहे. आणि याच्यातले काही मला माहिती आहे ज्यांनी पहिले पण वेबसाईट बिल्ड केलेली आहे आणि पार्टिसिपेट केलेलं आहे. मी स्वतः त्याच्या टीममध्ये राहिलेलो होतो, मला माहिती आहे. तर मी इकडूनही एक्सपेक्ट करतो की यावेळेस कॉम्पिटिशन आपल्या कॉलेजला आहे, थोडं इझियर जाईल तुम्हाला टीम बिल्ड करायला किंवा पार्टिसिपेट करायला. अप्पर रँक घ्या, आम्ही बाहेर इन्व्हिटेशन पाठवतो. रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. 4 तारीख लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनची. तर रजिस्ट्रेशन करून घ्या. ऑफिशियल ग्रुपवर आली असेल म्हणून तर बडीच तुम्ही क्लासमध्ये बघितलं हॅकॅथॉनचं अनाऊन्समेंट केलं. आता ठीक आहे, आता आम्ही थोडा बाहेर फिरून येऊ. लेक्चर झाले, आणखीन एक लेक्चर एक करू मग रूमवर. तर बडीच आता आपण लेक्चरला चालले. सहचं लेक्चर 1 तासाचं, मग घरी जाऊ, झोप, मग आराम करू. तर बडीच आता क्लास वगैरे झाले सर्व गोष्टी. बाकी काय नवीन काय शिकले मी तुम्हाला सांगतो रूमवर गेल्यावर. थोडीच वेलकम बॅक. तर मी तुम्हाला सांगितलं एक चॅलेंज घेतलं होतं की माझा सब्जेक्टबद्दल रोज आपण थोडा इंटरेस्टिंग ब्लॉग बनवायसाठी रोज माझं आज मी क्लासमध्ये काय शिकलं काय नाही प्रत्येक सब्जेक्टबद्दल तुम्हाला सांगत जाणार. तर पहिले तर मी माझे सब्जेक्ट सांगतो. आणि मी तसं तर 3rd इयरला आहे, तुम्हाला तर माहिती आहे, मी सांगितलं 3rd इयरला आहे. जनता शिक्षक प्रसारक मंडळ लेट श्री बाबासाहेब नाईक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुसद, हे आपलं कॉलेजचं पूर्ण नाव आहे. AIDS ब्रांच आहे माझी. तर आमच्या ब्रांचमध्ये आम्हाला टोटल 9 सब्जेक्ट आहे. आजच नवीन सब्जेक्ट ॲड झाला, काय सुचलं काय माहिती आमच्या युनिव्हर्सिटीला. तर नवीन एक सब्जेक्ट ॲड केलं आहे आम्ही AIDSमध्ये म्हणून. AIचं काहीतरी त्यांना आयडिया आली, लय लवकर सुचलं त्यांना की आपण बेसिक AI शिकू म्हणून एक नवीन सब्जेक्ट ॲड केलं आहे. तर आता तुम्हाला माझे टोटल 9 सब्जेक्ट आहे. मला 4 लॅब पण आहे. लॅबचे मी सांगतो, पहिले 9 सब्जेक्ट सांगतो मी तुम्हाला पूर्ण. तर सगळ्यात पहिले माझं फर्स्ट सब्जेक्ट जर नवीन आजच ॲड झालं आहे बरे, ज्याला आम्ही FAI पण म्हणता,
त्याचा फुल फॉर्म म्हणजे फंडामेंटल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढंच आहे. ते ए आय टूल शिकायला, ए आयचं बेसिक शिकण्यासाठी आहे. बाकी सेकंड सब्जेक्ट आहे डेटा सायन्स, जे आमचा रिलेटेड आहे. तिसरा सब्जेक्ट आहे DBMS, जे आपल्याला डेटाबेस हँडल करू शकतात. तर DBMSचा फुल फॉर्म आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आता तुम्हाला शॉर्ट फॉर्म कवर सांगतो. अगदी शॉर्ट फॉर्म मी पुढे जाऊन तुम्हाला शॉर्ट्समध्ये सांगत जाईल आणि नंतर मी तुम्हाला पहिला फुल फॉर्म पण सांगतोय, तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून. आता हे झाले तिन्ही रिलेटेड. त्याच्यानंतर आहे चौथा नंबरला आम्हाला MLT कोर्स ना, त्याचा फुल फॉर्म आहे मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी. बाकी पाचवा आहे रोबोटिक्स, म्हणजे IRA, आम्ही त्याला रोबोटिक्स बोलता, पण त्याचा फुल फॉर्म आहे इंट्रोडक्शन टू रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. हे जे ऑटोमेशनवाले जे रोबोटिक्सवाला आहे, हे मेन सब्जेक्ट यांना असतो, AI ML वाल्यांना. आम्हाला पण दिलेलं आहे. एवढी छान युनिव्हर्सिटी आमची. बाकी आणखीन एक सब्जेक्ट आहे ICS कोर्स ना, इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी पण आम्हाला काही नॉलेज भेटते. बघा तुम्ही, एवढी छान युनिव्हर्सिटी आमची. बाकी सोडून मेन गोष्टी सोडून बाकीचं एक्स्ट्रा देतं आहे आम्हाला. मग आणखीन सातवा सब्जेक्ट आहे MDM3 कोर्स ना. MDM3 का बरं म्हणता, त्याला असंच MDM3 बोलता आम्ही, पण त्याचा फुल फॉर्म बघायला गेलं तर IUP कोर्स ना एक आहे. त्याचं फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म म्हणजे असं आहे, पण आम्ही MDM3 बोलतात त्याला. त्याचा फुल फॉर्म आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर. बाकी आणखीन एक आठवा सब्जेक्ट MDM4 कोर्स ना, ते सेम, त्याचा फक्त फुल फॉर्म आहे मायक्रो कंट्रोलर. आम्हाला कळलं पाहिजे म्हणून आम्ही MDM, म्हणजे तिथे ऑलरेडी मेन्शन आहे MDM3 MDM4 कोर्स, म्हणून आम्ही MDM म्हणतो असं. नेक्स्ट टाइम तुम्ही समजून घ्या. बाकी नववा सब्जेक्ट मला सध्या बेसिक गोष्ट आहे, पण हे कोणाकोणाला येत नाही. आता म्हणजे कोणी नवीन असले, हिंदी, कोणी 12वी हिंदी मीडियमकडून करते, मराठी मीडियममधून करते, त्यांना इंग्लिश येत नाही प्रॉपर, कोणाचे बेसिक कच्चे असतात इंग्लिशमध्ये. म्हणून आम्हाला एक प्रिन्सिपल सरांकडून हे इंट्रोड्यूस केलं आहे स्पोकन इंग्लिश कोर्स ना. आम्हाला इंग्लिशमध्ये कसं बोलवा, कसं ॲक्शन करू शकता, कसं स्वभाव कसं तुमचा ठेवू शकता, इंग्लिशमध्ये तुम्ही कसे फ्लुएंटली बोलू शकता. तर असे आमचे 9 सब्जेक्ट आहे टोटल. आमच्या पेपरांमध्ये बी 2 कॅटेगरी आहे, एक मेजर आणि एक मायनर. तर मेजर आमचे 60 मार्काचे असतात आणि मायनर आमचे असतात 30 मार्काचे, जे कॉलेज बेसवर कंडक्ट होता, आणि 60 मार्काचे ते युनिव्हर्सिटी बेसवर कंडक्ट होता. बाकी आमची युनिव्हर्सिटी आहे संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी ऑफ अमरावती. बाकी आजचे लॅबचं पण सांगतो तुम्हाला. आम्हाला 4 लॅब आहे. जे मंडेला होते DBMS कोर्स ना. DBMS तुम्हाला माहिती आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, तुम्हाला सांगितलं आत्ताच. ट्यूजडेला होतं ICS सायबर सिक्युरिटी, इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी. ओके. वेडनेसडेला होते DS म्हणजे डेटा सायन्स. थर्सडेला होते MPMC म्हणजे MDM3 and 4 दोन्ही सोबत होते, मायक्रो प्रोसेसर मायक्रो कंट्रोलर. ओके. तर आता तुम्हाला माझे टाईम टेबल्स सांगतो. टाईम टेबल्स नाही सांगत, म्हणजे तुम्हाला याचा टाईम सांगतो, किती ते किती आमचे लेक्चर असतात, किती ते किती नाही. आमच्या इथले कॉलेजच्या बेसवर टायमिंग आहे, हे युनिव्हर्सिटीची टायमिंग नाही आहे. तुम्हाला यांची टायमिंग सांगतो. म्हणजे 11 ते 1 पर्यंत 2 लेक्चर डिवायडेड, जसं म्हणजे 11 ते 12 एक लेक्चर, 12 ते 1 आणखी एक सब्जेक्ट लेक्चर. मग 1 ते 1 15 मिनिटाचा ब्रेक भेटतो आम्हाला, टी ब्रेक. 1:15 ते 2:15 एक सब्जेक्ट असतो, आणि 2:15 ते 3:15 एक सब्जेक्ट असतो. मग परत एक 30 मिनिटाचा ब्रेक असतो आम्हाला. 3:45 ते 4:45 आमचा एक लेक्चर असतो, आणि 4:45 ते 5:45 किंवा 6 वाजेपर्यंत चालतंच लेक्चर आमचा तो. तर असं आमचा 11 ते 6 आमचा असा लेक्चर असतं. बाकी मी तुम्हाला मंडे ट्यूजडे आणि जे सांगितले, आमचे प्रॅक्टिकल 2 तास घेतात. आता हे ठरवलं आहे मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे करून ना, त्या हिशोबाने 2 तास असतात. आता हे कधी असतात, एक तर टी ब्रेकच्या नंतर असतात, म्हणजे मंडे ट्यूजडे वेनसडे टी ब्रेकच्या नंतर ठेवलेले, आणि थर्सडेचं आहे ते लंच ब्रेकच्या नंतर ठेवलेलं आहे थर्सडेला. तर अशा गोष्टी आहे.
आता मेन आपल्या चॅलेंजच्या गोष्टी करू आपण. सकाळीच मी तुम्हाला एक युनिक गोष्टीसाठी मी चॅलेंज घेतलं, तुम्हाला सांगितलंच तसं. तर आज होता आमचा आपला वार होता आज फ्रायडे, बरोबर. तर फ्रायडेच्या दिवशी आमचे 5 लेक्चर होते. आज एक पण प्रॅक्टिकल नाही होता. तर पहिला लेक्चर बोललं डेटा सायन्स. तर आम्ही डेटा सायन्समध्ये फॅक्टोरियल मध्ये ॲरेथमॅटिक मॅट्रिक्स हे शिकले आज आम्ही. त्याचं इन फुल फॉर्ममध्ये नाही सांगत मी, कधी मी तुम्हाला बेसिक सांगत जाईल, मेन टॉपिकचे नाव. बाकी बेसिकमध्ये समजायला मी टीचर नाही, आपला व्लॉग बनतो आहे. सेकंड सब्जेक्ट झाला आमचा MLT मशीन लर्निंग. त्याच्यामध्ये आमचं लिनियर रिॲक्शन्स असे एक सम्स असतात, ते शिकवलं आम्हाला. एक मशीन लर्निंगचे पण एक सम्स असतात, मला सांगता जमत नाही आहे, पण लिनियर रिॲक्शन्स असं काही गोष्टी आहेत त्याच्यात. तुम्ही AIDS किंवा IT फील्डमधले असले किंवा CS फील्डमधले बी असले, कम्प्युटर फील्ड, त्या गोष्टीमध्ये असेल तर तुम्हाला कळून देईन बरोबर. नसं तुमच्या आजूबाजूला कोणी असणार त्यांना विचारू शकता तुम्ही. मग तिसरा लेक्चर झाला आमचा ICS करून सण आपलं सायबर सिक्युरिटी. तर सायबर सिक्युरिटीमध्ये आम्ही शिकले कसं आपण प्रोटेक्ट करू शकतो आपल्याला. अटॅक झाला तर मी तुम्हाला अर्ध्यातून सांगतो आहे, कारण की आपण आजपासून चॅलेंज चालू केलं आहे. आता तर मी मनावर घेतलं आहे रोज ब्लॉग टाकायला तुमच्यासाठी. बाकी बघत जा आणखीन. आता चौथा लेक्चर होता IUP करून सण. तर IUPचा फुल फॉर्म सांगितलं तुम्हाला, MDM3 आमच्या भाषेत. तर इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर. त्याच्यात आम्ही शिकले जे चिप्स असतं ना, त्या चिप्समध्ये आपण कसं ॲड नंबर आणि ते हे करता, ॲड, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. त्याचे एक सबस्ट्रॅक्शन एक फॉर्म्युला असतं, मीन्स एक चिपसेट प्रोग्रामिंगमध्ये असते. आता जे मायक्रो प्रोसेसर कंट्रोलसोबत खेळत असणार, आपल्या चिप्ससोबत एक नंबरमध्ये खेळणं पडते, ते एक चिप्स मेमरी सेटसोबत. तर हे त्याच्यामधले सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट आहे. आणखीन त्याच्यामध्ये बोलायला गेलं तर ते एक तसं बघायला गेलं तर हे पण आज आम्हाला ॲरेथमॅटिक मॅट्रिक्सच शिकले आम्ही एक प्रकारे. हे ते कसं आपण मेमरी लोकेशनमध्ये पण इकडचं तिथे करू शकतो, लोकेशन कसं ट्रेस करू शकतो, लोकेशन कसं देऊ शकतो, आपले नंबर तिकडे सेव्ह करायला, फाईल सेव्ह करायसाठी, असं एक शिकलं आपण. जसं आपण कॅल्क्युलेटर कसं असतं, कॅल्क्युलेटरमध्ये कसं ॲरेथमॅटिक्स आणि ते ॲड, सबस्क्रायप्शन, मल्टिप्लिकेशन, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, तसं टाईपचं. हे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये पण असते, पण आम्ही आज ॲरेथमॅटिकमध्ये शिकलं. ॲरेथमॅटिक करून शिकलं. आणि याच्यामध्ये अलग प्रकार असतो, ॲड आर करून सण आणि सबस्ट्रॅक्ट आर बोल रेजिस्टर पार्ट म्हणून सण असते ते आर मीन्स. बाकी आपला 5वा सब्जेक्ट झाला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये आज आम्ही हे शिकले की आपण डेटा हँडल कसं करता बाय क्वेरीज आणि टेबलमधले डेटा कसं आपण क्वेरी हँडल करता, आपण ॲड कसं करू शकता, त्याला डिलीट कसं करू शकता, कसं क्लीन करू शकता, कसं ॲडिट करू शकता, तेच क्वेरी होती त्याच्यामध्ये. बाकी आणखीन आजच्या याच्यामध्ये एवढंच होतं. आता उद्या शनिवार आहे, माहिती करतो आता उद्या लेक्चर आहे की नाही. तुम्हाला सांगितलंच युनिव्हर्सिटीचा कृपा आमच्यावर की एक नवीन आमच्या रिलेटेड एक सब्जेक्ट ॲड झाला आहे. बाकी बघू आपण काय नाही, सांगतो तुम्हाला तसं काय आहे की नाही. आता मित्रांना कन्फर्म करून उद्या कॉलेज आहे की नाही कोणचं ना, नसतं पुढच्या शनिवारपासून चालू होणारच. आता तुमच्या भावानं चालू केलं आहे आता रेग्युलर ब्लॉग टाकणं, तर म्हणून या कसं एक नवीन चॅलेंज घेतलं आहे. कसं तुम्ही पण प्रिपेअर होत चालणार, म्हणजे तुम्हाला पण थोडाफार माहिती होत चालणार, आणि मी जसं रिव्हिजन म्हणून तुम्हाला सांगत जाणार तसं माझं पण एक प्रिपरेशन होत जाणार आणि मला पण आठवण राहणार. असं एक डेलीचं एक रिव्हिजन, एक सेल्फ स्टडी किंवा तुम्ही केलं सेल्फ स्टडी केली तर आपलं एक रिपिटेशन रिव्हिजन बोलू शकतो आपण. त्याच्यानं आपल्या मेमराईज होतं आणि याद होते आपल्याला. बाकी ठीक आहे. आणखीन काय म्हणता, तर व्यवस्थित काय टेन्शन असलं तर कमेंट करा. ओके.
तर बरीच आताच माहिती पडलं उद्या कॉलेजला आपल्याला सुट्टी म्हणजे उद्या हाय नाही कॉलेज, आपल्याला पुढच्या हप्त्यापासून ते शनिवारचं चालू होणार आहे. तर बरीच आज एवढंच झालं आपल्या लाईफमध्ये. बाकी भेटू नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.